तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. मला वाटतं हे पहिलं चरण पाठ नसल असा माणूसच इथं नसल. बोले तैसा चाले त्याचे वंदीन पावले. आपण म्हणताना वंदावी म्हणतो, गाथ्यामध्ये वंदीन आहे. वंदावी म्हणलं की उपदेशाला दुसऱ्याला सांगितलं. वंदीन म्हणतात म्हणजे अगोदर स्वतः केलं. तुकोबारायांचा स्वभाव असा आहे, दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर ते स्वतः करतात, म्हणून वंदीन हा पाठ बरोबर आहे. विडावलं. मी तर म्हणतो या जगातलं सगळ्यात सोपं वाक्य जर कोणतं असेल तर हे, बोले तैसा चाले आणि त्याची वंदीन पावले. सगळ्यात सोपं वाक्य हे. आणि जगातलं सगळ्यात जगायला अवघड जर वाक्य कोणतं असेल ते सुद्धा हेच. बोलाय सोपं पण जगाय अवघड. विडवलं. याचं का बोलणं सोपं आहे हो, बोलायला काय उच्चारली जीभ लावली. वाच्यावते पारी करारे कठीण, वाच्यावते परी करारे कठीण. मागून अशी जॉईंट बिल्डिंग झाली. वाचा वदे परी करणे कठीण. वाचा बोलायला काय जातंय हो, करणं कठीण आहे. बोल बोलता वाटे सोपे. पुढचं तुम्ही वाचून घ्या. नोहे वैराग्य ते सोपारे, मज बोलता न वाटे करे. तुकोबारा म्हणले, जर एखादा म्हणला मी वैराग्यवान आहे, जर नाही तसा वाटला तोंड जोडीन म्हणले. आणि जर करून दाखवलं, तुका म्हणे करून त्याचे पाय मारे, तुका म्हणे दाखवलं ना म्हणले, खांद्यावर घेऊनच नाचन द्यावा. तुका म्हणे करुणी दावी त्याची पाय माझे जीवी चित्तात त्याचा पाय ठेवीन का. जर करून दाखवलं तर, नाही दाखवलं तर मग झपक खायला लागते म्हणले माझ्या. हा तसले नाटक म्हणले माझ्या पुढे जमणार नाही. तुका म्हणे माझं कळते चाचणी आणि बडबडीची वाणी. हा आमचा अवतार त्याच्यासाठी खरा खोटा. हा निवाडा उजळा वय आलो, डुप्लिकेट पण जमणार नाही. विडावलं. पण बोलण्याप्रमाणे जर करून दाखवलं, त्याची वंदीन पावले, त्याचं मी चरण वंदन करेन, त्याच्या पुढे नतमस्तक होईल. बोले तैसा चाले या शब्दाचा अर्थ बोलणं आणि आचरण याच्यात साम्यता पाहिजे. माणूस जर बोलण्यात आणि वागण्यात जर फरक पडला तर मग मार भेटत असतो. जे बोललं ते करून दाखवावं लागत असतं. आणि बोलणं आणि चालणं याच्यातला समन्वय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. जसं बोलले तसं चालले. विडवलं. रामाच्या जीवनात बोलण्याविषयी 3 प्रकारे चित्त देऊन ऐका. मी स्वतः बोललो, मी तसं चालणार. माझे वडील बोलले त्या पद्धतीने मी चालणार. आणि माझे गुरु बोलले त्या पद्धतीने मी चालणार. फक्त माझा शब्द सांभाळणार हे विशेष नाही. वडिलांनी जरी शब्द दिला असेल तरी तोही सांभाळणार. आणि गुरु जरी माझ्याविषयी काय बोलले असतील, बोलिले मी तैशाची करी, बोलले मी तैशाची करी,
बसणारे जरा प्रसन्न बसा बरं सगळे जरा. तुम्ही काय आमच्या खेळात नाहीत का काय का तुम्हाला थंडी वाजते का आमच्या काय लोखंडाच्या गोड्यात का शिरेची रेगून बसायला हे काय दवाखाना नाही मोकळं बसायचं हाताने टाळी मुखानं आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम विडावलं. बोलिले वाल्मिक तैशाची का वाल्मिक ऋषी जसं बोलले जसं लिहिलं त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र वागले. माझे गुरु बोलले मी तसा चालणार बोले तैसा चाले. मी जरी स्वतः एखाद्या व्यक्तीला एखादा शब्द दिला असेल त्या पद्धतीने मी वागणार. प्रभू रामचंद्र सांगतोय बर का. काय झालं बिभीषण फुटला रावणापासून आणि ही फुटाफुटी पहिल्यापासूनच आहे आणि फुटल्याशिवाय प्रगती बी होत नाही विडवलं. पण वातावरण बघून फुटा आता दात आडव पडताना माहोल कुणीकडे हे लक्षात आलं पाहिजे. बिभीषण फुटला आणि देवाचं मग ब्रीदवाक्याचे जो मज होय आनंदी शरण त्याचे निवारी मी जन्म या लागी शरणागता शरण मीचे. बिभीषण जसा इकडं आला प्रभू रामचंद्राने सगळे वानर सेना एकत्रित केले म्हणले मी आज घोषणा करणार आहे काय आजपासून लंकेचा राजा बिभीषण राज्याभिषेक करायचा आहे सामग्री गोळा करा. रावण मारायच्या आधी अभिषेक केला म्हणून हनुमंताने हाताला धरणं बाजूला वळले प्रभू येड्यावानी करू नका. विश्व जरी तुमच्या ताब्यात असेल तरी वेळ तुमच्या ताब्यात नाही. काळ फार भयानक आहे अजून तो मारायचा आहे. त्याच्या आधी इथं तुम्ही बोलून बसला की आजपासून लंकेचा राजा कोण बिभीषण. हे शब्द महागारी घ्या. प्रभू म्हणले दिलेला शब्द परत रिटर्न नाही. अहो पण ते सोपा नाही ना. मी बघून आलोय त्याची दाढी जाळून आलोय त्याच्यामुळे मला माहिती ना ते किती इस्कूर येते. तुम्ही अजून बघितलंच नाही त्याला. तुमची धर्मपत्नी चोरून येतो म्हणजे तेव काय सोपा आहे का काय. 80,000 बायका 1 लाख मुलं 1.25 लाख ना तो 1.5 लाख पण तू ही मेजॉरिटी होती रावणाची. त्या काळात जर लाडकी बहीण योजना असती अरुण गुरुजी सरकारनं बंद केली असती दुसऱ्या दिवशी अख्खा माल ह्याच्याच घरात गेल्या बाकीच्यांना काय बिड्या वाढायला राहिला असता का माल. काय मेजॉरिटी कमी का 80,000 बायका त्या लाडक्या बहिणीत गेल्या सुना गेल्या नाच सुना गेल्या. विचार करा ना तुम्ही केवायसी गेली का आता करून घ्या नाही तर आयुष्या लाभत चुकला तुका म्हणे कायमचाच वाया गेला. फुकाटतंय सोडायचं नाही. लाडकी बहीण म्हणजे 2 हप्त्याला उशीर झाला तर काय काय बहिणीले टेन्शन मध्ये गेले. मला फोन करायचा माऊली हप्ता अगं मला सप्ता बघ ना हप्ता लाडकी बहीण लाडका दाजीले टेन्शन मध्ये OTP येईना लॉग इन व्हायना केवायसी व्हायना आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही जाशी तू ती घरी पहाटे 4ला जातो तेव्हा आधार केंद्रावर त्याला वाटतंय तेवढंच आपल्याला प्यायला होत्या. 1.5 तुला कुठल्या महिन्याला पुरत असतात करत दाजी तुझं वनडेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्या तेवढं मित्र मंडळी तर तेवढे खास कमी होईल तुला ते सुधरून देतात आहे का. तुझी जमीन फुकल्याशिवाय ती तुला सुधरून देणार नाही. लाडकी बहीण आणि बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना मिठातलं काढताना जिरीतलं काढताना मोहरीतलं काढताना नवरच्या खिशातलं काढताना पैसे काढताना गल्ला गोळा करताना मारला जाताना साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेईन ग त्याला बिड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांग जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं मालकाला साडी दाखवते म्हणते भावाने घेतली ते बी म्हणतात छान आहे यार तुझाच माल आहे का. नवऱ्यातच पैसे चोरी देतात तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडे आल्या म्हणतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही देहानी नाही तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात मनी पाहिजे ना तेच भिकार भाजण्यावानी बोंबलत फिरतो तुम्हाला कधी मनी करायचा. हे बहिणीचं आणि एक वाक्य आता शेवटचं बोलतो चोरून करा पण भावावर प्रेम करा. आता ते सुद्धा राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावा लावते. एक अर्ज टाकला ना बहिणीने किती मोठा भाव सध्या जाग्यावर लॉक होतोय. पैसा आज असेल उद्या नसेल नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका विडवलं. रावण काय सोप आहे का. मग त्याला मारण्याच्या अगोदर तुम्ही इथं बोलून बसले की आजपासून लंकेचा राजा कोण बिभीषण. शब्द महागारी प्रभू म्हणले जमत नाही. एकदा बाण सुटला आणि शब्द सुटला राजा बनवणार. हनुमंतराय म्हणले प्रभू यदा कदाचित जर रावण मेला नाही तर मग बिभीषणाला तुम्ही कुठलं राज्य देणार. प्रभूने सांगितलं रावणाला मी दुपारी 12लाच हाणणार म्हणले त्यात तेळ मात्र शंका नाही. पण जर झालंच काय कमी जास्त आणि जर रावण मेला नाही मी माझं अयोध्येचं राज्य सोडेल. बिभीषणला अयोध्येचा राजा बनवल पण राजा बनवल हा शब्द माघारी घेणार.
राजा बनवल हा शब्द दिलाय, मग लंकेचा बनवेल अथवा अख्ख्या चक्रवर्ती सम्राट अयोध्येचं राज्य तिथला राजा बनवेल हा शब्द माघारी घेणार नाही. अशी जी माणसं बोलण्याला जागतात तीच माणसं वंदनीय आहेत अभंगाच्या पहिल्या. बोले तैसा चाले, पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले, जसं बोलले तसं वागले. एक छोटा प्रश्न आहे, बोले तैसा चाले ह्या शब्दाचा जर अर्थ घेतला तर म्हणजे जसं बोललं तसं वागणं. आज कीर्तन संपल्यानंतर एखादा माणूस इथं मंडपात दुसऱ्या काय माणसाला म्हणला की मी उद्या तुला हाणणार, डोकं फुटूस तर हाणणार म्हणला तुला, असं ते कीर्तन संपल्या आज बोलला आणि उद्या ह्याच मंडपात त्याने त्याला हाणलं, म्हणजे जसं त्यो बोलला तसं त्यो वागला. मग करायची का पूजा त्याची? त्याने हाणामारी केली, रक्तपात घडून आणला, त्याची पावलं पुजायची का? मग ही बोले तैसा चाले कस काय उडालं? बोले तैसा चाले या शब्दाचा अर्थ आहे सत्य बोले, सत्कर्माचं बोले, स्वधर्माचं बोले, लोक कल्याणाचं बोले, समाज हिताचं बोले आणि तैसा चाले विडालं. त्याला सकारात्मक अर्थ घ्यायचा आहे, नेगेटिव्ह नाही. मग उद्या कुणी काय म्हणेन, एखादा म्हणे कीर्तन संपल्या उद्या मी पीन पियाला, मग झाला ना त्यो बोले तैसा चाले, पूजा नाही करायची, झपकायचा त्याला विडालं. संतांची भाषा समजून घ्यायला सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. शब्दार्थ वेगळा, भावार्थ वेगळा, लक्षार्थ वेगळा. राम स्वतः बोलले तसं वागले हा विषय सांगितला. जसं गुरु बोलले वाल्मिक ऋषी तसं वागले, बोललेले वाल्मिक तैसेचे करीना. मी 3 मुद्दे सांगितले. तिसरा मुद्दा माझे वडील बोलले तसं मी वागणार. मला सांगा, दशरथ राजाच्या वचनावरून रामाला वनवासाला जायची काय गरज होती? वचन कोणी दिलं तर? दशरथ राजाने. कोणाला? कैकेयीला. ह्याच्यात रामाचा रोल काय आहे बुवा? करा ना तुम्ही विचार, काय गरज आहे रामाला? ती तुमचं ह्यांचा जन्म व्हायच्या आधी त्यांची कवा शब्द देहारी झाली म्हणली असते, तू म्हणीन तसं करीन. ह्यांचा जन्म बी नव्हता म्हण, काय गरज होती वनवासाला जायची? रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाए लेकिन बचन न जाए.
आमच्या रघुकुलाची रीत आहे, जीव जाईन पण शब्द जाणार नाही. विडवलं. आणि ती राजा दशरथाने मी शब्द का दिला? कैकेयीची सुद्धा क्वालिटी तेवढी होती, तेवढं कर्तृत्व होतं. राजा दशरथ लढण्यासाठी गेले, कैकेयी माता सोबत होत्या. तू म्हणता बायको कस काय सोबत? पूर्वीचे राजे धर्मपत्नीला सोबत नेत होते. याचं कारण तशा काळामध्ये सुद्धा मनाला उभारी देणारा जवळचा माणूस असावा लागत होता. आणि पूर्वीच्या राण्या राजाला उभारी द्यायचं काम करत होत्या, आताच्या राण्या खचवायचं काम करतात. मालकाने एखादा विषय मांडला की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे ना, बघू मार्ग काढू, काळजी करू नका, आपण सगळेजण तुमच्या सोबत आहे, आपण पॉझिटिव्ह मार्ग काढू, पुढं जाऊ. अशी बायको पाहिजे, उभारी देणारी, खचिवणारी नसावं. नाही तर मालकाने एखादा विषय, बाई तुम्ही कशाला ह्याच्यात पाडता, मी यालाच खचवू नका हो, उभारी द्या. विडलं. आणि शेतकऱ्याची बायको लय कामाला खंबीर. राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली, नवरा ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, धुपती, स्टँडवर जाती, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालेन, तिथून रिटर्न. शेजारी म्हणली तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आली? म्हणली होतच असं कमी जास्त, मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आणि पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन, ह्यांचे बी भाकरीची पंचायत आहे, गायांच्या धारा कोणी काढायच्या, मग आता नातू खेळवायचं वय ना, आता काय रुसायचं वय राहिलंय का? मग आधीच कशाला कालवा करायचा? सुटत तर नाही बोलल्याशिवाय. तर शेतकऱ्याची बायको बी कमी बोलत नाही, लय ती बी टोकाचं बोलते, पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मळ नाही. म्हणजे असं म्हणूनच पुढे जावं लागतंय तर ते टिकत असते. मला सांगा, घटस्फोट शेतकऱ्यांचे आहेत का? 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत. रडणार, भांडणार, झगडणार, पण कड लावणार शेतकऱ्याची बायको. घटस्फोट ही शिकलेल्यांची. क्रिकेटर, अभिनेते, राजकीय, पैशावाले, उद्योगपती. मग तुम्ही शिकलेले आहेत का नेमके हुकलेले आहेत बुवा? तुम्हाला तुमचं कुटुंब जपता येईना, तुम्ही देश सेवा, समाजसेवा कधी करणार? सर्वसामान्य माणसं इज्जत प्रिय असतात आणि मोठी माणसं फक्त पैशाकडे बघत असतात. विडवलं. शेतकऱ्याचं लय हसून खेळून परमार्थ भांडत त्यात बिनजोडीने कीर्तनाला येतात. आणि शेतकरी मनात आल्यावर कानाखाली टाकू शकतो. बघा शिकलेला म्हणा हाणून दाखव बरं, बोलू शकत नाही म्हणे तेव्हा हाणायचं काय घेऊन बसले तुम्ही? हसून खेळून परमार्थ. शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला जास्त खंबीर आहे. सकाळी 7 वाजता माणसं वाडीवरून वस्तीवरून गावात दूध घाला येतात सकाळी 7ला. मग 7ला गावात आलेला शेतकरी गावातून घरी महागारी किती वाजता जावं? दूध घालणं ही 10 मिनिटाचाच विषय. तू 12ला घरी जातो म्हणजे 5 तास तुझी डिरी कोणत्या कंपनीची? तू म्हणजे तू येडा झाला का काय? मूर्ख वेळ नाही हो गावात, निरर्थक नुसते ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं, ह्याची चर्चा त्याची चर्चा, ह्याच्या काड्या त्याच्यापाशी, त्याच्या ह्याच्यापाशी, ह्याचं ते. अरे ह्याच्यातच आयुष्य गेलं ना. तटवाळी जन्म गेला, तटवाळी जन्म गेला. हानी झाली व त्या माणसाची करिता टवाळी जन्माच्या जन्म गेला. नुसता जन्म नाही, काय काय माणसं तेवढ्यावच आहे तो. अरे स्वतःच बघा ना, कौर लोकांची चर्चा करिता स्वतःचे रांग झाली ना, पर पटांगण झालं ना, तरी लोकांच कवर चर्चा. समाज वेगात काही मागा फार ह्याच्यातच वेळ चाललाय आपला. शेतकऱ्यांनी सकाळचा टायमिंग तुमच्या संसाराला लावा, पण चांगल्या कामासाठी लावा. मूर्ख गावात 5-5 तास गप्पा हानीत बसू नका. उगा तेवढ्या वेळात काम किती करायचं महिलांकडून शिका. स्वतःच आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणीफिणी करून, पोराचा डबा बांधून तालुक्याला असलं तर शिकायला पाठवून देते. तर 11ला तर डबा घेऊन रानात खुरपायला जाते आणि डायरेक्ट 12ला गावातून रानात येतो. वाडा जेवायला भूक लागली. तो काम काय केलं बने? शेतकऱ्याच्या बायकोमुळे शेतकऱ्याच्या प्रपंच टिकू नये. बायको उभारी देणार असा हिता आपला विषय चालला. राजा दशरथ लढायला निघाले, कैकेयी सोबत होती आणि कैकेयी रथाचं सारथ्य करीत होती. सोपी नव्हती कैकेयी. धनुर्विद्या सुद्धा प्रवीण होती मायबापती, अत्यंत निपुण. जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंताने केलं. अर्जुना जरती, अर्जुना जरती, अर्जुना जरती, हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी.
प्रीती सुधागत भक्ती पोहे प्रीती सुधागत अर्जुनाचे रती होय हा सारथी आणि बक्षी पोहे प्रीती अहो, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं भगवंतानी. तसं दशरथ राजाच्या रथाचा सारथ्य काही माता करत. स्त्री पहिल्यापासून टॉपला बरं का महिन्याचं. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला द्रौपदी मुर्मू तीच तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती आपण फक्त पती. काय दर्जा आहे ह्यांचा. स्त्रियांना कधी कमी लिखू नका. त्यांच्यावर टीका करण्याचा कुणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय मंडळी नावं ठेवतात महिलांना. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. निंदा कर मत नारी नारी रतन की खान है जितना निंदा मत करना नारी की नारी रतन की खान. कबीर महाराज म्हणले निंदा करू नका. नाही देव लय मोठा आहे ना कृष्ण. घे ना म्हणा डायरेक्ट अवतार. मग जमलं का आमच्या देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं देवाला सुद्धा. स्त्री शक्तीची पावर आहे. विडवलं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरांच्या कीर्तनात चाल कुणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. नामदेव कीर्तन करी देवाचे पांडुरंग. कुणाचा अधिकार जनाबाईचा. हे लक्षात ठेवा. काही माता सारथ्य पण करते. रथाचा हित आपला मूळ विषय चालू आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये दगडावर रथाचा चाका आपटलं आणि रथाच्या चाकाचा एक्सेल तुटला. काही क्षणात चाक निष्ठून बाहेर पडणार आहे. काही मातेचे लक्षात आलं, पण मालकाने तसं एकाग्र मन केले. धनुष्याला बाण जोडलेला आहे, लक्ष असं एक केलेलं आहे. आणि तशा परिस्थितीत सांगायचं का होय व होय व हे बघा की रथाचं चाक. तसं जर काही म्हणली असती तर दसऱ्यात तेवच बाण काही लहानला असता. अगं माझा मी काय कोणत्या टेन्शन मध्ये तुम्हाला काय सांगते. बघा ना काय गावात बसलेले असतात ग्रामपंचायत मध्ये घरनं फोन येतो. हे वसनात बघ. हा बोल काय बोल गॅस संपला इकडे या. ते म्हणतो मी गावचा विकास. गाव गेलं चुलीत घरचं बघा आधी. कनाकन बोलत आहेत त्यांना काय टाइम समय सूचक काय विचार करते. तसं काही विचार केला. अशा परिस्थितीत म्हणायचं का रथाचा चाक तुटलं ते बघा. काही विचार केला की मी काय करू शकते ह्या घटनेला.
एका हातानं सारथ्य पण केलं, लगाम हातात आहे, आणि चाक दाबून धरण्यासाठी आपल्या एका हाताचं बोट मायबाप ते असणाऱ्या चाकाला आडवं लावलं आणि चाक दाबून धरलं, आणि तोच बाण शत्रूला पुढे लागला. शत्रू गतप्राण झाला, युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. आणि राजा दशरथाला कळालं आजचा विजय मॅन ऑफ द मॅच क्रिकेटमध्ये. हे सगळं सार जर कोणाला जात असेल ते आमच्या कैकेयी मातेला मान्य केलं, तुझ्यामुळं मी विजयी झालो. इतकी चुकी नव्हती. कैकेयीला नाव ठेवण्याच्या आधी जरा अभ्यास करा, आपली लायकी काय, आपण बोलतोय कुणावर. म्हणले मला 2 वचनं द्या. प्रसन्न आहे, काय मागायचंय? काहीच नाही, सध्या नको म्हणले, वेळ आल्यावर मागणं, आता नको. काय आली वेळ, कधी राज्याभिषेक ठरला होता ना रामाचा. काही चांगलीच होती हो, ही मंत्र आहे ना मंत्र, हे जर डोकं पहिलं टाप असलं पाहिजे बघा. ही सगळं तुम्ही कुणाच्या आहेत ही लय महत्वाचा मुद्दा आहे बघा. मूर्खाच्या संगतीत राहताना तर बरबादीच. ही घातक माणसं असतात मायबाप, स्वतःचे विचार दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करताना स्वतः अक्कल शून्य असतात. ही दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नोपजो नारायणा. स्वतःच्या मनातली दुर्बुद्धी तिच्या मनात घातली कैकेयीच्या. ती रामाला बी मुलगाच मानत होती, तिच्या मनात पापच नव्हतं, पण संगत. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला खारड झाला, नदीत पडला तर गोड झाला, इस्त्यावर पडला तर करपून मेला, फुलात पडला तर दोघून धुवून चमकला, शिंपल्यात पडला तर मोती झाला. मला सांगा, थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. संग एक जणाने काय केलं, पेढा बनवला, ओरिजिनल पेढा. बाजारात काय केलं, कुणा संग दुस्ती करावी ह्याची अक्कल नाही. जिथे उंदरं मारायचं जिथं औषध विकतात तिथं पेढ्यावाल्याने दुस्ती केली. पेढ्यावाल्या मोठ्याने बॉम्बलायचं, लय गोड आहे, लय गोड आहे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरत. त्याच्या पुढे हे काय झालं, लय गोडन खाल्लं की मरते. रुपया भावाने नाही. मला फोन केला, माऊली पेडच खपा नाव. म्हणलं तू कोणत्या गेले ते? म्हणला उंदरावाल्याच्या. म्हणलं तुला अक्कल आहे का, तुझा माल कोणता, तो गल्ली कोणची धरली? मिठाईवाल्याच्या चौकात जा, तासात पेड खालास. याला म्हणलं संगत विडावलं म्हणून तू कोबर आहे म्हणले. हा नाही मोठी धन संपदा तुमच्याच कपाटात ठेवा म्हणले. मला द्यायचे असेल तर संत संग देई सदा. संगत, चांगल्याच्या संगतीत राहायचं, चांगले विचार, चांगले आचार, चांगलं मार्गदर्शन मिळत असतं. हे तरुण मुलांनी लक्षात ठेवा. मूर्खाच्या संगतीत हे लोकांच्या त्यांचे विचार अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाद. बैसता तोरा पासी होय बैसता तोरा पासी होय देखता तुझे मन धावे देखता तुझे चोरापाशी तैशी होय बुद्धी. त्या चोरापाशी बसले की तसेच बुद्ध्या. चिंदी दिसली तरी असं वाटतं की खिशात टाकावं चिंदू. सोनं दिसले ते खून करीन ना. संगत, चांगल्याच्या संगतीत राहा.
पाला खाणारे वानर होते, रामाचे संग केले त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाचे संगत केले त्यांच्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ आणि दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत आहे. सोबत सुद्धा चांगली ठेवायची. याडपाट दलिंदर कीर्तन संपल्या सांगायचं बाबा बस तुझ्या नादाला लागून आमचं पूर्ण पटांगण झालं. मी एकटा जगतो पण तू लांबच, तुझा ना मला उपयोगच नाही, तुम्हाला चांगला निर्णयच घेऊन द्या ना, तू लांब जा बाबा. मंधरा माइंड सेट केला कैकायचं, हे असं असल्यावर असं असतं ना, असं झालं असं असतं. ते तुला 2 वचनं दिली तिने म्हणले लाडतानी, म्हणजे तिला ध्यानात बी नव्हतं कैकायचं कधी. ही नाही ध्यानात, ही अशी असतात. ही पिटवणारी जी जमात आहे ना, की पाराव बसलेले नमुने, चौकातले टपरिवले, पुला खालचे, गावचा सेंटर जिथं असून तिथं टोळी असते ना, ही गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. गावात एखादा वारकरी वाढला की लगेच त्याला टोचून आता काय गंधन बुकान हरिपाटन तिथं लई पिऊन वाकडा होत होता, आता लागला का आकडा कराय. आधी गाठला डहावान, आता झाला का बाबा. ते म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं भाऊ, पहिलं मी पियत होतो मला पण बोलत नव्हतं, बोललं की मी हानीत होतो, आता पिता येईना ना हानता येईना. आता सहन करा. लोक काय म्हणते त्याचा विचार, लोकांचं काय घेऊन बसले भाऊ. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागलं की लोक म्हणतात हे चांगलं. तुका म्हणे आता आई ऐका, बाकी नाही ऐकलं तरी चालेल, एवढं वचन लक्षात ठेवा. तेजो नियोजन भक्ती करा. काय लोकांचा विश्वास आहे, कोण कोणाचे पैसा दिला तर चांगलं, मैत्र सुद्धा पैशावर आहे. पैसे दिले की म्हणतात आमचा चांगला दोस्त आहे, आणि नाही दिले की म्हणतात हे गोड बोल आहे नुसता, संकटात कामाला येत नाही. पैसा पोराने जर आईला पैसे नाही दिलं, विचारपूस नाही केली, तीच आई अख्या गावात सांगते बैल झाला. अरे जिथं आई पोराची होय नाही सध्या, हे जगाचं काय घेऊन बसले तुम्ही. ही जगलं येडे नो तुकोबाऱ्या म्हणले म्हणून तुझी कास धरली, तुका म्हणे तुझी खरानी रवा उगा पसाऱ्या. काय हे जग लबाडच आहे. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागले. अहो माझं मागील महिन्यात एका गावात कीर्तन होतं, ज्याने तारीख दिली त्याचं नावच विसरलं माझ्या घरमध्ये. ते कीर्तन संपल्या मला महाराज तुमचं कीर्तन लय पडलं. मी तर म्हणे मी जीव लावून केलं, पडलं कस का. आता गाव म्हणते चांगलं झालं, घेऊ कस म्हणजे ह्याचं नाव घेतलं नाही, कीर्तन पडलं. 8 दिवसांनी त्याच्याच गावात शेजारी कीर्तन, त्या आधी कीर्तनाला मी म्हणलं हे रथ नाही म्हणलं, आणि ह्यांच्यामुळे योगा आला. ते कीर्तन संपलं म्हणलं महाराज काय कीर्तन झाला महाराष्ट्रात, तुमचा हात कोणी धरायचा नाही, 1 नंबर कीर्तन. और म्हणलं काय जग आहे, म्हणजे ह्याचं नाव घेतलं की चांगलं. ही चोरावर काय विश्वास ठेवायचा हे असं, ह्याचं विसरलं की माझं पूर्ण पटांगण करून टाकलं. काय जग आहे नो हे बरा हा लौकी. ही लोक तर लोक आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागूच नका. जेने मुखे स्तावी ज्या मुखानं स्तुती करते त्याच मुखानं परत निंदा करते लोक. काय समाज आहे.
तोंडाव म्हणणार वा 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 वा, तुमच्यासारखा माणूस नाहीच तालुक्यात. आणि गावचा विकास फक्त तुमच्यामुळे झालाय, नाही तर आपलं ही दलिंदर गाव, पण गावाला कुठं तुमची किंमत आहे तेव्हा. ही गंगा तुमच्यामुळे आली विकासाची. तोंडावर पण थोडा त्यो पुढं सरकला की काय खरे ह्यांनी तर वाटोळ केलंय गावचं. त्याला आणखी प्रमाण मैंदमुखीचा कोवळा गवळच बोलत्यात तो, काय काय इतकं शेलक बोलतात ना. त्यांचं जर बोलणं ऐकलं तर आपल्याला सुद्धा वाटते नाही नाही हो आपल्या इतका कोणाच प्रेम करीत नसतो, तो खरा गद्दार असतो, दुश्मन. लई गोड बोलणारे आपल्याला कधीच मतदान करीत नाही, लिहून घ्या. आपलीच खात्यात, आपलीच पेत्यात, आपलाच कार्यक्रम लागत्यात संघ राहून. अरे उघड उघड दुश्मन परवडला ना, भर सभेत आपले षडयंत्र ओपन करतो, पण संघ राहून गद्दारी करणारे सगळ्यात भयानक जात आहे विडावलं. गद्दारी करू नका. ज्या माणसाने आयुष्यभर तुमच्या विश्वास टाकला डोळे झाकून, त्याच्या झोपेत मान कापू नका. समाजच असा आहे, विश्वास टाकताच कोणा सध्या जगात. लोकांचं काय खरे, राजा झोपलं आणि राजाने माकाड ठेवलं रक्षण करायला, आणि त्याच्या हातात तलवार दिली. सचिन महाराज माकडाच्या हातात तलवार दिली, त्याला सांगितलं डास आला की हाणायचा. प्रवीण महाराज विश्वास कुणावर ठेवला, माकडावर. त्याच्या हातात दिली तलवार, मच्छर बसला राजाचा नाकावर. नाक खाणं म्हण काय बघता माझ्याकडे. राजा होता हेल्मेट घालून फिरायचा राजा म्हणे. अशी लबाडाची दुनिया आहे. विश्वास कुठं नाही, विश्वास फक्त संताचे पायी. जपून राजाचा तुटला असन त्यांनी हिथून माग सोडून द्या, पण हिथून पुढे लबाडांवर विश्वास ठेवू नका. विडावलं. ही लोक आहे, समाज आहे. आम्हाला तरी काय नीट बोलतात का. मी परवा सकाळी सकाळी कीर्तन चौकात त्याचं म्हटलं जय हरी, म्हणलं जय हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ, तुला काय आम्ही जंगली रमी खेळणारे दिसतो, म्हणजे खेळणारे तर येदन भवनात खेळतात तरी निवांत इथं, आम्ही तर आम्हाला वार करायलाच का टूचून बोलता बरे. 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. तुम्ही किती गावासाठी करा, तालुक्यासाठी करा, अख्खा समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. देवाला नाही, संताला, महाराजांनी पुढे लय लांबचा विषय. ठराविक टक्के समाज विरोधात असतो, आणि 100% हे मला मानलं पाहिजे अशी शहाण्या माणसाने कधीच अपेक्षा धरायची. काय करायचं 100%ला? 51% सरकार येते. जगात देवानंतर सगळ्यात जास्त पावर सत्तेत आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत कसलं प्रकरण असू द्या, मिनिटात जिरवता येतं. सत्ता हातात असेल तर ती सत्ता 51% लोकांनी आपल्या बाजूने कौल दिला की हासिल करता येत असते. सत्तेत आहेत त्यांनी बी शायनिंग हाणायची नाही की लई लोक आमच्या बाजूने, आणि विरोधात आहेत त्यांनी बी खाचायचं नाही. लईच लोक विरोधात गेली का काय, 1-2%लाच खेळ असतो. फिरवाय आली पाहिजे. विटावलं. समाज आहे ही घातकी माणसं. मंत्रा हे तर विषय चाललाय आपला, हे सोडू नका. कैकईच्या मनात भरवलं तिने, हे असं असं म्हणले. ते होईन राजा, तुझ्या लेकराचं काय? तो काय चपला उचलायला बिस्लरी, गोळ, खुर्च्या, पेट, स्टिकर, आवाज कुणाचा, तुम आगे बडो, हम पिछे, पुढचे पुढे मागची मागे. म्हणलं ना राम होईन राजा, तुझ्या भारताचं काय? कल्पना घुसवली ना मनात. मग मी काय करू म्हणजे वरदान भारताला राज्याभिषेक. आणि राम त्याला प्रधान सुद्धा नाही, वनवास. ज्येष्ठाची झाड
तो पाठवून द्या म्हणले वनवासात. त्याची बातमी सुद्धा आपल्या काना नको. आणि माझा जो पुत्र आहे बरं त्याला राजावर, दशरथ राजाला वचन मागून घेतलेलं, म्हणले माझ्या वचनाची आज पूर्ती करा. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि प्रभू रामचंद्रांना प्रसंग सांगितला. प्रभू रामचंद्राने सांगितलं ठीक आहे, तुम्ही वचन दिलंय ना, शब्द पाळणार. का? आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. आदर्श मुलगा त्याला म्हणायचं. बाप असा गावात 32चा 36 झाला पाहिजे, असा फुगला पाहिजे. लोक म्हणले पाहिजे ती तहसीलदार झाले ह्यांचा पोरग बरं का, ते आर्मीत आहे ना, तो डॉक्टर आहे ना, तो ह्यांचा आहे बरं का. बाप साधा होता पण पोरांनी कमी. वाढवी महत्व आदर्श मुलगा त्याला म्हणायचं. आपल्यामुळे आपल्या बापाची मान समाजात खाली होऊन देता कामा नये. मुलं आणि मुली ही तुमची जबाबदारी आहे. आई आणि वडील स्वाभिमानाने जगले पाहिजे. आदर्श मुलगा. मी शब्द दिलेला नाही पण माझ्या वडिलांनी दिलाय. वडिलाचा शब्द माझ्यासाठी प्रमाण शब्द आहे. आणि वडिलांच्या शब्दासाठी वनवासाला गेले. बोले तैसा त्याची वंदीन पावले, म्हणून तो कोबराय म्हणतात. स्वतः बोलले तसं वागले, गुरु बोलले तसं वागले, वडील बोलले तसं वागले, म्हणून त्याची वंदीन पावले. विडवलं. ठीक आहे महाराज, तुम्हाला जे सांगायचं ते आम्हाला लक्षात आलं. पण आता आमचा प्रश्न आहे का, तुम्ही काय म्हणले राम जसं बोलला तसं वागलं, ठीक आहे. रामाचं कळालं, कृष्णाचं काय? बोले तैसा चल हे राम ठीक आहे हो, पण कृष्ण जसा बोलला तसं वागलाच नाही ना. कृष्ण काय बोलला? ज्या वेळेस युद्ध असं तोंडावर आहे, आता बी तोंडावरच आहे, युद्ध चालू आहे हळूहळू, आता होईल जानेवारीत अजून मोठं सुरू होईल. आणि मग म्हणले मी एकटा एका बाजूला आणि माझी नारा निशाण 18 औक्षणी एका बाजूला, आणि मी हातात शस्त्र धरणार. कृष्ण काय म्हणले? हातात शस्त्र धरणार. बोले ठीक आहे, पण ज्या वेळेस भीष्माचार्यांचे पुढून बाण अर्जुनाला घासायला लागले, देव म्हणले आता कंट्रोलच्या बाहेर विषय गेला. म्हणजे खाली उतरले, रथाचं चाक उपसून काढलं आणि चाक घेऊन भीष्माचार्याच्या अंगावर मारण्यासाठी धावले. आधी काय म्हणले? हातात शस्त्र धरणार नाही, आणि चाक घेऊन तो भीष्माचार्याच्या अंगावर. मग हे तुमचं जोडायचं कुठं? बोले तैसा चाली. विठ्ठल. नाही, तुम्हाला तर लय प्रिय झाला तेव्हा कृष्ण. कृष्ण वंदे जगद्गुरु. तुम्ही तर जगद्गुरु केलं त्यांना. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू, चुलतान चुलत भाऊन सगळं कृष्णालाच करून टाकलं. गुरून तारून पैल पारून उतरून कृष्ण 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 उकळी जन्मला गुडिया तोरण लय. तुम्ही तर बाळक्रीटेचे अभंगन धना धन नुसता कृष्ण सांगितलं, त्याचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण व्हायना. मग ही तुमचा अभंग कुठं जोडायचा? बोले तैसा चाले. ऐकणारे तरी काय सोपे असतात का? ऐकणाऱ्याला गृहीत धरायचं नाही. सांगणाऱ्याच्या प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाता पाटे.
ज्याच्या काहीच पाठ नाही त्या दिंडीचा मालकही. कोण कोण राहिलं बिशीचं. अरे प्रस्थानच्या आधी कुठं बिशी असती होय तेव्हा तू थोडं जाऊ दे ना दिंडी थोडी येवत वरवंडकड थोडी पुढं तो आधीच बिशी करीत हो. म्हणजे मला काय सांगायचे, बोलणारा देव असतो, ऐकणारा महादेव असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. ऐकणाऱ्याला कमी समजायचं नाही. तुकोबारा म्हणे बोले तैसा चाले. लोक म्हणे मग कृष्णाचं काय, आधी म्हणला शस्त्र धरणार नाही, शस्त्र घेऊन भीष्माचार्य धावले, मग ही कस काय बोले तैसा चाले. पण 2-4 पुस्तकं वाचून टुरटुर करणाऱ्याने तुकोबारांच्या पुढे नाटकं करायची नाही. इथं आम्हा घरी धन आणि शब्दाचीच. तुकोबारा म्हणले तुझा प्रश्न मला पटला. प्रश्न बी योग्यच आहे ना, काय चुक आहे त्याचं, खरं आहे प्रश्न. बोलला तसं वागलाच नाही ना. मग आमचा प्रश्न आहे, मग प्रश्न नीट असा आणि नीट प्रश्न नीट उत्तर असतं. मला एकदा मला कीर्तन करते उत्तर का घालता, मग काय बरोबर करू का. तू उघडा होऊन कुत्री घेऊन हिंडतो रस्त्याच्या कडेने, आम्ही धर्म जपते ना. म्हणजे हे काय प्रश्न आहे का. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरिता म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. एक मला हरे पाठात काय तुझ्या आजचं चरित्र आहे म्हणलं. हरे काय नमुन्या वगैरे काही विचारतो वगैरे आडवं लावायचं म्हणून. जसेच तुकोबारा म्हणे गाठी पडली ठका ठकान त्याचे वर्म जाणे तुका. ठग जर भेटला तर मी मग महाठकासारखं वागत असतो म्हणले. कवर लोकांच्या पुढे मंजू करायचं म्हणले. तीक्ष्ण उत्तरी आणि हाती घेऊन. एकदा माझा कीर्तना विषय झाला, जसं पेराल तसंच उगवतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याला प्रमाण दिलं माऊलीचे. जे क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आनंद उपजे, पाहिजे त्याचे देखील दर्पणाधारे किंवा सुशित्रे आणि उलटे. बीज पेरले गोमटे, जे पेरले तेच उगवतंय. आरशा आणि आरशात बघाल तेच दिसतंय. जैसा तैसा दावी आरसा नट्या कैसा, आणि जमिनीत पेरल तेच उगवतंय. म्हणजे जे पेरल ते उगवतंय. हे त्याला सांगितलं. ते मला महाराज तुमचं चुकलं. म्हणलं का. पेरल तसं उगवत नाही. म्हणलं कसं काय. मला शेंगदाणा पेरला त्याला टरफलं कुठून येतं. हरी गाता प्रश्न. भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर त्याला फोलकटात मला आला की शेंगदाणा आत नाही, डायरेक्ट आला पाहिजे शेंगदाणा. टरफल्याचा काय संबंध आहे. मला हलू न दे ना, उत्तर द्या. म्हणलं चल घरी चहा प्यायला नाही, फुकट द्यायला येडा नाही. चहा म्हणले प्यायला आणतो म्हणा. आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. त्यानं असा कपात चहा ना मला दहा. मला फक्त चहा. म्हणा चहाचे बिस्किट आणि बिस्किटला आग लाव. म्हणलं कप बी नको, नुसता चहा. म्हणा कपाशिवाय चहा कसा येईल. म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल. तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का. आम्ही रोज 5-6 जिल्हे फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय. हे अनंत वाचळ बरळ ती बरळ तया कायचा गोपळ पावे. अरे प्रश्न जरूर असावा, त्याच्यात वर्म पाहिजे, बोगस प्रश्न नसावे. प्रश्न योग्य आहे ना. बोले तैसा चाले. रामाचं ठीक आहे, कृष्णाचं काय. आधी म्हणले हातात शस्त्र धरणार नाही, हातात शस्त्र धरलं मग तुमचा अभंग जोडायचा कुठं. बोले तैसा चाले. पिडलं तर त्याचं उत्तर ऐका. जसं भगवान श्रीकृष्ण म्हणले की हातामध्ये शस्त्र धरणार नाही, हे जसं देवाचं बोलणं आहे, तसं आणखी एका ठिकाणी देव फार मोठं बोललेले आहे. शस्त्र धरणार नाही हे छोटं बोललंय, पण एक मोठं बोलले. यदा यदाई धर्मश्य ग्लानिर्भवती भारत. धर्म रक्षण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, पण धर्माची संस्थापना करेन, धर्म स्थापन करेल. हे सुद्धा देवाचं बोलणं आहे. मग ह्या मोठ्या बोलण्यापुढं ह्या छोट्या बोलण्याचा निभाव लागत नाही. बडी बडी शहरों में छोटी छोटी बातें होती रहते. हे मोठं बोलणं खरं करण्यासाठी छोटं बोलणं झाकावं लागलं. कारण माझा अवतार त्याच्यासाठी आहे. कशासाठी. धर्माची संस्थापना करण्यासाठी. हे सुद्धा मी बोलूनच अवताराला आलोय. माझं हे मोठं बोलण्यासाठी मला छोटं बोलणं झाकावं लागलं. त्यामुळं शब्दाच्या पातळीवर जरी कृष्ण खोटा वाटत असल तरी अस्तित्वाच्या आणि तत्वाच्या पातळीवर भगवान श्रीकृष्ण जसं बोलले तसं वागले, म्हणून त्याचे वंदे.
कृष्ण सुद्धा बोलला होता की धर्माची संस्थापना करील आणि धर्म संस्थापना केलीच म्हणून त्याची वंदीन म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु. तत्वाच्या पातळीवर कृष्ण सुद्धा जसं बोलला तसं वागला. आता सध्या मी तर म्हणतो आपल्या कलियुगासाठी हे अभंग नाहीच. हे नाही सध्या नाही. आता म्हणले काही म्हणले होते आधी कर्जमाफी करू, पोलीस भरती करू, महिलांचं सबलीकरण करू, तरुणांना रोजगार देऊ, गावचा विकास करू. शब्द काय पाहण्यासाठी द्यायचे असतात का हो? वचना फिरती अधम जाना कैतनो कैतनो हे नारायण वचना फिरती अधम जाना कैतनो हे आधम जन हे वचनाला फिरतात. नाही नाही, वचनाला फिरतात तेच आधम आहेत. विडलं जे उत्तम आहेत ते वचनाला फिरू शकत. वचना फिरते आधम जन. पण माझा नारायण तसा नाही बरं का देव. जसं बोलतो तसं करून दाखवतो. तैसा नोहे नारायण. म्हणून शब्द ही सत्य नाही. आता एक वाक्य सांगा. पहिलं चरण बोले तैसा चाले. ही बोले तैसा चाले हे लय लांबची स्टेप झाली. मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो. ह्या फक्त नीट बोले. की बोले तैसा चाले एक तेरे बस की बात नाही. ते आपला विषयच नाही. फक्त नीट बोले एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सक्सेसफुल. नीट बोला हो. काय घातकी बोलणे काय कायचं. अहो सहजच बोलतात पण पटांगणच करून टाकतात. एखाद्याला जर असा फोन येऊ त्याच्या पाहुण्यात भावकीत वगैरे एखादं पोरग वगैरे बघून गेलेले पाहुणे त्यांची मुलगी ह्याच्या भावकीतलं पोरग असल्या तिकडून जर फोन केला त्यांनी, कसं आहे ती पोरग लगेच फोन त्याला इतका डेंजर म्हणजे त्याला मध्येच पुढच्याला काय कळायचं ते कळून जातं. ते म्हणतो ठीक आहे काय नाही, त्याला मध्येच आम्हाला सगळं कळालं, पुढचं बोलण्याची गरज नाही. काय बोललंय माणसाचं, चांगलं बोला. बोलू आयशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. तर हो बरं म्हणजे आम्ही बाकीचं बोलतच नाही. बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही. आता देवा विन काही राम, देवा विना एक सरे लागेना, एक सरे लागेना. आता देवा विन काही, आता देवा विन काही. एक सरे लागेना, एक सरे. बोलण्याची नाही आता देवाविना काही. आणि जर बोलायचं असेल तर मुखी अमृताची गोड बोला किंवा बोलावा. नाथबाबांनी तर सांगितलं हरी बोला नाही तरी आ बोला व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असेल तर हरीचं बोला नाही तर गप मरून पडा. पण मोकार कालवा करू नका. वाच 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 काय गायला तुको बऱ्या म्हणले मी बाकीचं बोलतच नाही देवाचं इतकं बोलतो. हा माझी मजा झाली माझी मजा झाली आणि बरं वाचा माझी मजा झाली माझी मजा झाली आणि बरं वाचा माझी वाणी माझं ऐकत नाही माझी मजा झाली अनावर वाचा. देवाचा सोडून दुसरा आम्ही बोलत नाही, फक्त देवाचं बोलतो.
म्हणून माणसाचं बोलणं चांगलं असावं. बोले तैसा चाले या अगोदर फक्त नीट बोले एवढं लक्षात ठेवा आणि सत्य बोले. धर्मराज आयुष्यात कधीच खोटं बोलले नाही, पण देवाच्या सांगण्यावरनं अर्ध सत्य बोलावं लागले. एकदा ते द्रोणाचार्य आवरणच त्यांचं मुलावलंही प्रेम होतं, मुलावं असतंच. पुत्र प्रेम, धृतराष्ट्र बी त्याच प्रेमाने याडा झालता ना. पुत्र स्नेह मोहितू, मोहीन म्हणजे त्याला मोहिनीच टाकले मुलं. आणि आता बी बघा ना, पुत्र प्रेमामुळे जिरवलं प्रकरण मागच्या 10-15 दिवसापूर्वी. ते पुत्र प्रेम म्हणजे लय अवघड प्रेम आहे. ते डायरेक्ट सांगितलं, ही बाकीचं मला काय सांगू नको. धृतराष्ट्र म्हणले धर्मक्षेत्रे माझं पोरग गेलंय ना लढायला, ती दुर्योधन काय करतो तेवढं मला सांग, बाकी गीता फिता मला काही घेणं देणं नाही. म्हणजे आंधळ होतं पण किती आगाव होतं बघा ना. याला म्हणायचं पुत्र प्रेम. तसं द्रोणाचार्यांना आती आणि मुला प्रेम जरूर असतं. प्रेम वेगळं, नेम वेगळा, लाड वेगळा, फाजील लाड वेगळा. पोरं बिघडायचे काय काम आहे? प्रेम तिथं प्रेम असावे, नेम तिथं नेम, तर आदर्श पिढी पुढची घडणार आहे. दोनही बाजू, संस्काराची बाजू सुद्धा परिपक्व पाहिजेत आणि कठोरता सुद्धा आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी पाहिजे, तर पुढची पिढी आदर्श घडणार आहे. विडल आणि आश्वस्तामा चिरंजीवापैकी एक होता. सप्त चिरंजीवामध्ये त्याचा 1 नंबर आहे. आणि मग देव म्हणले कस काय आवरायचं व द्रोणाचार्यांना म्हणले खोटी बातमी पेरावं लागेल. उभा राहायचंय, उभा राहायचंय, उभा नाही राहायचं म्हणजे फक्त पुढ्या सोडा. ही पुढ्यांचा वेळे राजकारण पुढ्यावरच असते, फक्त लोक येड्यात काढायची, फपलून द्यायची. त्याचं असं म्हणजे आश्वस्तमा मेला अशी बातमी व्हायरल करा. बातमी व्हायरल होत चालली. द्रोणाचार्यांच्या कानावर बातमी मिळाली की आश्वस्तमा मेला. आता आश्वस्तमा नावाचा एक हत्ती बी होता म्हणजे देवाने त्याचं नामकरण केलं होतं. बारस देव तेवढ्याच चतुर होता शिरोमणी. ज्याला आदर्श गृहस्थाश्रम करायचाय त्याने रामाला आदर्श माना, आणि ज्याला यशस्वी राजकारण करायचं त्याने कृष्णाला आदर्श माना. विडल आश्वस्तमा नावाचा हत्ती देवाने मारला आणि बातमी काय केली, आश्वस्तमा मेला. आणि द्रोणाचार्यापर्यंत गेली की तुमचा मुलगाच आश्वस्तमा जो आहे तो गेला. म्हणले हे जगला बाडा एकच माणूस खरं बोलू शकतो, धर्मराज. सारे त्याला सांगितलं धर्मराजाच्या पुढे चलो. आणि विचारलं धर्मराज सांगा हे ऐकतोय खरं आहे का? आश्वस्तमा मेला बातमी कानावाली खरं आहे की खोटं? धर्मराजाला आधीच देवाने पिना हाणून ठेवल्या होत्या. लई गंधन बुक्यावर जाऊ नको तू.